नमस्कार. मी विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचा चिरंजीव आणि तमाशा क्षेत्रातील आज एक ज्येष्ठ कलावंत रमेश खुडे काटापूरकर ज्यांनी संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांचा तमाशा आत्ता जी चालू आहे यामध्ये मावशीपासून ते सर्व अण्णांची गाणी म्हणण्यापर्यंत हे प्रमुख भूमिका ते घडवतात, ते सादर करतात. ते माझे मित्र रमेश खुडे. आम्ही इथं शिरूरला आज तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या एक घुंगरू या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इथं आलो आहे आणि रमेश भाऊंना भेटलो आहे. आमच्याबरोबर आमचे वाळवे तालुक्यातले ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सर आलेत, विशाल लोंढे आमचे AV9चे संपादक हे आलेत, जगतापांना बी आलेत बेल्ल्याहून. तर रमेश भाऊ, मी तुम्हाला विचारेन, मी दत्ता माडिक अण्णांचे किंवा संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर किंवा विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे विनोद किंवा यांची गाणी म्हणणारे क्वचित लोक आहेत. आता गुलाब मामाचे विनोद थोड्याफार फरकानं करतात लोक, माडिक अण्णांची गाणी गातात, परंतु माडिक अण्णांची गाणी बरीच जण गातात. परंतु मला भावलेलं, मला जे आवाज आवडलेला एक साई समर्थ आपले पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगतापांना आणि रमेश खुडे काटापूरकर, तुमच्या तोडून ती गाणी नक्कीच मला आवडतात आणि रसिकाला महाराष्ट्रातल्या ते आवडतात. मला एक थोडंसं सांगा, एखादं माडिक अण्णांच्या गाण्याचा म्हणजे चेहरा गोल गोल या गाण्याचा जरा थोडा मोकळा गाऊन दाखवा. चेहरा गोल गोल तुझी ज्वानी अनमोल, चेहरा गोल गोल तुझी ज्वानी अनमोल, राणी मनाची माझ्या प्रेमाने बोल ग, प्रेमाने बोल, राणी मनाची माझ्या प्रेमाने बोल ग, प्रेमाने बोल. बरोबर. ह्या असे गाणे एक ना अनेक गाणे माडिक अण्णांना BK मोमीन आणि या वगनाट्याचे काही लेखक यांनी हे गाणी ते लिहून दिलेले. अण्णा गाणी गात होते, ही लोक गाणी लिहून देत होते. परंतु एक गाणं असं आलं त्यांचं की चंद्रकांत ढवळपुरीकरचं दत्ता माडिक पुणेकर या तमाशा पार्टीत आलं. ते गाणं इतकं गाजलं महाराष्ट्रभर की त्या गाण्यात अभिनय बी असा होता की विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर अभिनय करायचे आणि माडिक अण्णा ते गाणे म्हणायचे. ते गाणं आजही कुठल्याही तमाशा फडात घेतलं जातं, कोणी गायलं जातं. मी तर आवर्जून बेल्ला महोत्सवाला गेलो की जगतापांना त्या गाण्याची फरमाईश करतो आणि रमेश भाऊ तुम्ही ते गाणे म्हणता, गेली महिन्याचा थोडासा मोकळा मला जर म्हणून दाखवला तर फार सुंदर होईल. ठीक आहे. झाला महिना मला झोप येईना, झाला महिना मला झोप येईना, माझी गेली मैना, गेली मैना, गेली मैना, गेली मैना, गेली मैना, नव्यानंच झालं लगेन त्यात हे आलंय घेन, नव्यानंच झालं लगेन त्यात हे आलंय घेन, सण वर्षाचा दिवाळी आला ने याला मुराडी, सजनी निघाली काल माहेराला जायला, सारं जग सुन सुन वाटू लागलं मला, जा जा म्हणाया माझा धीर होईना, माझा धीर होईना, गेली मैना, गेली मैना, गेली मैना, गेली मैना. ह्या गाण्याचं सर तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य, दोघांचे ड्रेस सारखे पोलिसांचे, माडिक अण्णांची गुलाब मामाची. त्या पेटीवर जायचं, पुढं माईक पासून त्या पेटीपर्यंत एक 10-12 फुटाचं अंतर असायचं. ती जायचं, त्याचा अभिनय, जेवढी त्या गाण्याला फरमाईश, 1 वेळ 2 वेळ 4-4 5-5 वेळा फरमाईश यायची तीच गाणे होऊ दे म्हणून. पण माडिक अण्णांचा गाणे गायकी आणि गुलाब मामांचा अभिनय आता बरेच लोक करतात. मामा वारल्यानंतर माडिक अण्णांच्या बरोबर किंवा गणपती मान्यांची पार्टी निघाल्यानंतर चाचकर करत होते की इकडेही ती गाणं जर घेतलं तर ती माडिक अण्णांच्या बरोबर परत नंतरच्या काळात मामा वारल्यानंतर माडिक अण्णा आणि गुलाब मामाची पार्टी निघाली, ती गेल्यानंतर गाणं घेतलंच तर चुकून मग मुबारक भाई बी घेत होते, अनेक 2-3 फकीरबाई घेत होते. परंतु त्या दोघांची जी सांगड होती ती अप्रतिम, ऍक्टिंगची सांगड. अप्रतिम.
अनेक एखादा तुम्हाला अण्णांचा एखादा मुकडा जरा तुम्हाला आठवते ते म्हणा बरं. ऐट रिकामी जगा वेगळी, ऐट रिकामी जगा वेगळी, तू करतीस कशाला? टेरलिंगची साडी पाहिजे तुला काळ्या म्हशीला, टेरलिंगची साडी पाहिजे तुला काळ्या म्हशीला, टेरलिंगची साडी पाहिजे तुला काळ्या म्हशीला. डर डर डा 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 डा, 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 डर डर डा डा डा, डर डर डा 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 डा, डर डर डा डा डा, डा 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 डा. मित्रांनो, रमेश खोडे यांचं आत्ताचं जे टेरलिंगची साडी पाहिजे तुला हे गाणं म्हणताना त्यांनी संगीताचा एक जो नवा प्रयोग करून दाखवला, डरा डरा असं करून त्यांनी ते गाणं आठवून बघितलं. हीच तर दत्ता माडकांची खरी ताकद होती की ते स्वतः संगीतकार होते आणि जसं आपल्या तमाशाला स्वतः संगीत द्यायचे तसं रमेश खोडेसारख्या तरुण मुलांना सुद्धा संगीताचे धडे देत असल्यामुळेच आज राज्यभर रमेश खोडे यांना बेल्लेच्या तमाशा महोत्सवामध्ये दत्ता महाडिक जीवन गौरव पुरस्कार तर मिळालाच, पण त्याचबरोबर आपला जो खऱ्या अर्थानं वारसदार आहे त्यानं प्रति दत्ता महाडिक ही ओळख बेल्ले तमाशा महोत्सवानं मिळवून दिलेली आहे. रमेश भाऊ आणि पापाबाई, तुम्ही दोघांनी दत्ता माडकांच्या आठवणी जागवल्यात, याबद्दल तुम्हा दोघांचेही आभार.